आणि त्याच्या वडिलांनीच सांगितलं, इंजिनियर नको, तू फास्ट बॉलर हो. ही गोष्ट आहे एका अशा मुलाची ज्यानं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं पक्क करिअर सोडून दिलं. फक्त वडिलांच्या विश्वासावर तो क्रिकेटमध्ये आला आणि पुढे जाऊन त्यानं जगावर राज्य केलं. तर पहिला मुद्दा आहे त्याचा इंजिनिअरिंग ते मुंबईपर्यंतचा संघर्ष. श्रीरामपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला आणि मग काय, वयाच्या 17व्या वर्षी तो थेट मुंबईत आला. सुरुवातीचे दिवस तर खूपच खडतर होते. लोकल ट्रेनचा प्रवास, ऊन आणि पैशांची चणचण, सगळंच. दुसरं म्हणजे तो मैदानावरचा एक इंजिनियर होता. खरंच त्याला क्रिकेटचा बुद्धिबळपट्टू असं उगाच नाही म्हणायचे. तो अक्षरशः बॅट्समनच्या सगळ्या डावपेचांची अचूक तोडफोड करायचा आणि त्याचा तो नकल बॉल अप्रतिम होता. म्हणजे बॉल वेगाने येतोय असं वाटायचं, पण बॅट्समनपर्यंत पोचताना तो अचानक स्लो व्हायचा आणि त्याला चकवायचा. याच हुशारीमुळे 2011च्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं तब्बल 21 विकेट्स घेतल्या होत्या. आणि तिसरं त्याची फिनिक्स पक्षासारखी झेप. म्हणजे बघा, करिअरमध्ये त्याला अनेकदा दुखापत्ती झाल्या, फॉर्म गेला, पण प्रत्येक वेळी तो तितक्याच जोरात परत आला. आणि त्यानं फक्त स्वतःलाच नाही घडवलं, तर सौरव गांगुली आणि धोनीसारख्या कॅप्टन्सच्या मदतीनं तो अनेक तरुण बॉलर्ससाठी एक मार्गदर्शक बनला. आणि एक खास गोष्ट, एवढा मोठा आंतरराष्ट्रीय खेळाडू, पण तो शिकला होता श्रीरामपूरच्या हिंद सेवा मंडळ या मराठी शाळेत. थोडक्यात सांगायचं तर एका मराठी शाळेतून आलेल्या मुलानं आपल्या इंजिनियरसारख्या हुशारीने आणि जिद्दीने वेगवान गोलंदाजीची व्याख्याच बदलून टाकली.